सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय अमितजी देशमुख साहेब, अतुलजी देऊळगावकर आणि सर्व सन्माननीय उपस्थित लातूर परिसरातले, सर्वप्रथम मी या ठिकाणी वेडेबाबळीपासून वीज निर्मिती प्रकल्पाच्या संदर्भामध्ये मी जे काही केलं ते मांडण्यासाठी मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल मी मनापासून संयोजकाचा आभार सुरुवातीलाच व्यक्त करतो। शिक्षणशास्त्रात एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे की आपण एखादी गोष्ट कशी झाली, संकल्पना कशी विकसित झाली हे जर बघायचं असेल तर त्याचे महत्त्वपूर्ण टप्पे आपण बघतो। थोडक्यात म्हणजे एखादं घड्याळ कसं बनलं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर घड्याळ बिघडल्यानंतर कसं कसं होतं तरच आपल्याला घड्याळ समजतं। म्हणून मी ही संकल्पना, हे प्रकल्प कसा पुढे गेला, त्याच्यामागची पार्श्वभूमी काय, संकल्पना काय, हे सुरुवातीला मी आपल्याला सांगू इच्छितो। 2003च्या दरम्यान राजेंद्र सिंगजी जे राजस्थानचे मॅग्सेस अवॉर्ड ज्यांना मिळाला, त्यांनी मला सबंध देशात स्वतःबरोबर घेऊन गेले। मी पण आवडीनं त्यांच्याबरोबर गेलो। देशातले अनेक राज्य मी स्वतः प्रत्यक्ष सभा, मेळावे, भेटी घेऊन फिरलो। देशातल्या महत्त्वाच्या 48 मतदारसंघ जे म्हणतो, म्हणजे सोनियाजी गांधीपासून ते चंद्रबाबू नायडूपर्यंतचे सगळ्याचे मतदारसंघ मी दुष्काळ भागातले सगळे फिरून आलो। आणि एक विचित्र परिस्थिती सबंध देशात दिसली। तामिळनाडूसारखं राज्य ज्याला 1/3 डार्क झोन डिक्लेअर झालेला आहे, दोन्ही मान्सूनचा पाऊस असणारं ते राज्य आज 1/3 डार्क झोन डिक्लेअर झालेलं आहे। गोव्यासारखं राज्य ज्याला समुद्रकडेला आहे, त्यामध्ये देशातलं सगळ्यात पाण्याचं मार्केटिंग वाईट होतं आहे। कृष्णा खोऱ्याचं टेल ज्याला म्हणतो ते आनंदपूर जिल्ह्यामध्ये बघितलं। शादनगर, महबूबनगर सारख्या भागामध्ये, म्हणजे आनंदपूर जिल्ह्यामध्ये 32 कुटुंबांना एका वेळी आत्महत्या केलेली जाऊन भेटून आलो। शादनगर, महबूबनगर सारखे लाज वाटेल अशी परिस्थिती होती की बायका रस्त्यावर विकायला ठेवलेली आम्ही प्रत्यक्ष बघितली। महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती। माझ्या एका प्राध्यापकानं मला हे पाठवल्यानंतर एक कविता पाठवली होती। ध्याडभर राबून राबून अर्ध पोट भरत नाही, कसली लेखा लोकशाही भाकरी सुतूक देत नाही। दुकाळाचा नांगर फिरून भुई सारी फाटून गेली, अंगावरचा घाम पिऊन हाडं सारी फुटून गेली। पोरं सारखी बघत असतात चूल कशी पेटत नाही, कसली लेखा लोकशाही भाकरी सुतूक देत नाही। सणासुदीला कपडं कोणती घालायची, फाटक्या चिंध्या नेसून लेखा लाज आपण राखायची। टिरीवरची फाटकी चड्डी नवी कवाच होत नाही, कसली लेखा लोकशाही भाकरी सुतूक देत नाही। आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करत असताना मी माझ्या मान देशामधला, मी सांगोलचा आणि माझ्या मान रिव्हर बेसिनचा, ज्याला धन्य धन्य मानदेश विठ्ठल केला रहिवास, नामा म्हणे विष्णुदास दै उल्हास भक्तीचा, संत नामदेवांनी ज्याचा उल्लेख केलेला आहे, असा महाराष्ट्राच्या ड्रॉटपॉनमधला 9.31% एरियाचा मी अभ्यास करत होतो। आणि त्याच्या अनुषंगानं काय झालं की आमच्या डाळिंबानं जी क्रांती केलेली, आज 5 लिटरवर 1 रुपया जनरेट करून आमच्या भागामध्ये रिव्होल्युशनरी, जे देशातलं क्रॉपिंग पॅटर्नमधले सगळ्यात मोठं परिवर्तन जे बघायला मिळतं ते डाळिंबाच्या माध्यमातून आमच्या भागात झालेलं आहे। आणि हे तेल्या डागामुळे डाळिंब उद्ध्वस्त झाल्यानंतर या पुढच्या काळामध्ये काय, म्हणून मी 11 ऑक्टोबर 2013 साली मान खोऱ्यातल्या सगळ्या, म्हणजे 3 जिल्ह्यातल्या सगळ्या तज्ज्ञांना बसून एक बैठक घेतली। त्यामध्ये बरेच मंत्री महोदय पण बरेच आले होते, वेगवेगळे 100 राज्यातले 175 त्यावेळी एक्सपर्ट त्या ठिकाणी आले होते। आणि त्या ठिकाणी हे सगळं करत असताना मला एक गोष्ट लक्षात येत होती की 2 गोष्टीवर राज्यात नव्हे देशातच काम झाले नाही। ती 2 गोष्टी पाणी नियोजनाची महत्त्वाच्या, म्हणजे एक ॲक्युफर स्टडी, भूस्तराचा अभ्यास, आणि दुसरा म्हणजे अल्टरनेटिव्ह क्रॉप, पर्यायी पीक। म्हणजे 3% क्षेत्र असणारं ऊसासारखं पीक आज आपलं 70% पाणी घेत आहे। आणि अशा, म्हणजे आज आमच्या सांगोल तालुक्यामध्ये दुष्काळ आहे, पण पलीकडे माळशिरस तालुक्यामध्ये सगळं ऊसाचं हिरवगार दिसतंय। म्हणजे ही परिस्थिती आज आपल्या जवळची आहे। आणि म्हणून मग हा सगळा चिंतनाचा माझा विषय होता। आणि त्या ठिकाणी दिसलं की साखर कारखाने जे आहे हे आपण बंद करा असं म्हणू शकत नाही, कारण लोकांना जगण्याचा आधार त्या कारखान्यातून दिलेला आहे। आणि म्हणून अल्टरनेटिव्ह क्रॉप, जसं डाळिंबातून क्रांती केलेली आहे तसं आपल्याला निसर्गातून आपल्याला काय दिलेलं आहे, म्हणून नेपतड, केपतड, तरवड वगैरे आमच्या दुष्काळी भागातली जी पिकं होती त्याचा मी अभ्यास करू लागलो, लोकांशी चर्चा केली। मला विशेष वाटे की स्पेनसारख्या देशानं आज ऑलिव्हवर आर्थिक सुबत्ता मिळवलेली आहे। मेक्सिकोसारखा देश, ज्याचं बोधचिन्ह निवडुंगाचं झाड आहे, त्याच्यापासून त्यांनी वाघ तयार करून आज आर्थिक सुबत्ता मिळवलेली आहे। मग माझ्या भागामध्ये अशा पद्धतीचं काय आहे, म्हणून मी नेपतड, तरवड वगैरे ह्या सगळ्यातून वेळीबाबूळ हे मला सारखं त्या ठिकाणी, ज्याला शास्त्रीय नाव प्रोसोपिस ज्युलिफोर आहे। आणि हे सगळं मी जर करत असताना एक बेसिक
मला मी लकी माणूस आहे की काही अशी लोक मला भेटली की मला काही सूत्र त्यांनी फार सांगितली. एक नानासाहेब भोसेकर म्हणून फार चांगला शेतकरी, त्याने मला एक असं सूत्र सांगितलं की प्रफुल्ल, तू जे काय करतोय ते सगळं पण निसर्गाला अनुसरून निसर्गाच्या चक्रानुसार कर. ते वारंवार सांगायचे. आणि मला ते एकदा मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं, एक लक्षात घे म्हणले, वाघ हा जो शिकार करतो हरणाची, त्यातला कवळं हरण बघतं, त्याच्यावर झडप घालतं आणि तेवढं खातं आणि बाकीचं फेकून देतं. निसर्गानं पुन्हा त्याची व्यवस्था केलेली असती, कोल्ह कुत्री येतात ते बाकीचं राहिलेलं खातं. निसर्गानं पुन्हा व्यवस्था केलेली असती. मग तुम्ही लक्षात घ्या, माणूस जरा जरी हल्ला तरी गिधड शिवत नसतं, मग ते गिधड येतात आणि पर्यावरण स्वच्छ करतात. हा निसर्गाचा एक सूत्र आहे. म्हणजे वारं वादळंसुद्धा जूनच्या आधी वाहतं आपल्याकडून. येणाऱ्या पाण्याला सच्छिद्र करण्यासाठी, मुळ्या सच्छिद्र करण्यासाठी त्या ठिकाणी वादळ वाढून झाडांना हलवत असतं. हे सगळं ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी निसर्गाने आम्हाला काय दिलं आहे, नवीन काहीतरी करण्यापेक्षा, नवीन काहीतरी शोधण्यापेक्षा आज आमच्या भागामध्ये जे काय आहे त्याचं कशा पद्धतीने विचार करता येईल हा विचार घेऊन मी वेड्याबाबळीच्या मागं लागलो. आणि वेगवेगळ्या संमेलनामध्ये, बैठकीमध्ये हे सगळं बोलत असताना भिक्कमपुराला राजेंद्र सिंगजींनीच राष्ट्रीय जलसंमेलनाला मला एक निमंत्रित म्हणून बोलवलं होतं. आणि हा विषय मी सगळ्या पुढं मांडला. आणि त्या ठिकाणी सविता गोखले नावाच्या एक महिला, दिल्लीमध्ये राहणाऱ्या, त्या ठिकाणी आल्या आणि म्हटले की प्रफुल्लजी, मी महाराष्ट्रीयन आहे आणि मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की माझे मिस्टर तुम्हाला ह्या बाबतीत नक्कीच मदत करतील. मी म्हटलं ठीक आहे, काय विषय, मला मी ते हे सगळं मांडत असताना विहाब ही जी एक संकल्पना आहे, वॉटर, एनर्जी, हॅबिटेशन, ॲग्रिकल्चर अँड बायोडायव्हर्सिटी. आज आपण काय करतोय की विकासाचं अंग घेताना केवळ पाण्यावरच काम करून चालत नाही, केवळ एनर्जीवरच काम करून चालत नाही. विकास जर करायचा असेल तर आपल्या सर्व विषयांना समावेशक पद्धतीनं पुढे घेऊन जावं लागेल. ह्या ठिकाणी मी फार अभिनंदनीय गोष्ट सांगेन की तुमचा मांजरा जो पॅटर्न आहे केटीवेअरचा, तो अतिशय उत्तम पॅटर्न या ठिकाणी राबलेला आहे. आणि तो पॅटर्न त्यानंतर CCT असेल. मी एक असं म्हणणारा माणूस आहे की टॉप बॉटम हे सगळं करण्यापेक्षा एक जे त्या भागाला लागेल त्या ठिकाणी पाण्याचा योग्य वापर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. की पाण्याचं तुम्ही म्हणू शकत नाही की हे पाणी थांबवा. मी ह्याच्या विरोधात गेलो. म्हणजे ऊस लावू नका, हे राजेंद्र सिंगजीशी माझा वाद झाला की ऊस लावू नका असं कसं काय म्हणताय, कारखान्यावर एवढं लोक जगतायत, एवढं हे चाललंय, कमर्शियल व्हॅल्यू आहे त्याचं. तर ह्या ठिकाणी आपण दुसरा इकॉनॉमिकल पर्याय जोपर्यंत देत नाही. आज आमच्या शेतकऱ्यांना जर तुम्ही सांगितलं की डाळिंब सोडून तू काय लाव, येड लागला का, ऊसापेक्षा जास्त आम्हाला पैसे मिळतात, असा पर्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. पाण्याचं जसं सर्वसमावेशक सूत्र आहे तसं विकासाचं सर्वसमावेशक सूत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. गांधीजींनी जसं स्वतःपासून स्वातंत्र्य सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला एका सोप्या, म्हणजे मी एवढंच सांगेन अभिमानानं की मी सत्यजित रेंचं वाक्य आहे, प्रसिद्ध वाक्य आहे की एखादा फिल्म डिरेक्टर ज्यावेळी कॅमेराला हात घालतो त्यावेळी तो लोकांच्या हृदयाला हात घालत असतो. तर ह्या ठिकाणी हा प्रकल्प आहे, हा अनेक विषयांची मांडणी करून त्याचा विचार करून आपल्याला कसं ह्या राज्याला, देशाला पुढे घेऊन जायचं आहे ह्याचा प्रामुख्यानं मी विचार करून पुढे गेलो. आणि मग सविता गोखले मॅडमनी ज्यावेळी मला दिल्लीला घेतलं बाप्पानगरला, त्यांचे मिस्टर इंडियाचे सेक्रेटरी अच्युत गोखले, पद्मश्री अच्युतराव गोखले, जे इंडियाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एमिनारचे सेक्रेटरी होते, नागालँड केटरला सचिव होते, त्यांनी सगळे सायंटिस्ट दिल्लीतले माझ्या टेबलवर सकाळी दुसऱ्या दिवशी बोलले. आणि मी सगळं सांगितल्यानंतर त्यांनी मला अतिशय योग्य सांगितलं की हे तुझं जे सगळं आहे, माझ्याकडं असं एक सिस्टीम नॉन कन्व्हेन्शनलमध्ये आहे, ते म्हणजे बायोमास गॅसिफायर सिस्टीम. म्हणजे बायोमास गॅसिफायर सिस्टीम जे आहे हे दिसते ना, हां इकडं, तर वेड्याबाबळीपासून वीज निर्मिती करत असताना त्यांनी बायोमास गॅसिफायर सिस्टीमची माहिती त्या ठिकाणी मला सांगितली. आणि मला त्याच वेळी कळलं की आपल्याला हे सूत्र सापडलेलं आहे आणि याच्या मागे आपण आता लागलं पाहिजे. आता हे बायोमास गॅसिफायर म्हणजे काय, आता वेळीबाबळीपासून वीज निर्मिती म्हणजे फार काय रिसर्च वगैरे असं काही शास्त्रज्ञ, म्हणजे IISc बेंगलोरमध्ये मी चर्चा केली. तुम्हाला मी फ्रँकली सांगतो, अभिमानानं सांगेन, सगळ्या देशातल्या जगातल्या सायंटिस्टची सुद्धा मी काही याविषयी चर्चा केली, पण आमची जी पोरं काम करते तेवढं कुणाला जमत नाही. म्हणजे आमचे ऑपरेटर जे काम करते तेवढं म्हणजे कुणाला जमत नाही. किर्लोस्करचं तुम्हाला सांगतो, किर्लोस्करनी मला 7 लाख रुपये दिले रिसर्चसाठी. आणि त्यांच्या सगळ्या जे रिसर्च विंगबरोबर आमची मुलं बसली, ते म्हणले आम्हाला काही जमणार नाही. म्हणजे एवढा अभ्यास आमच्या मुलांचा यामध्ये, म्हणजे कॉमन सेन्स ज्याला म्हणतो तो घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. ह्या ठिकाणी मी लोकांना सांगू इच्छितो की फार काही कॉम्प्लिकेटेड, म्हणजे एखादं फार अवघड मशिनरी वगैरे असं काही नाही आहे. बायोमास गॅसिफायर म्हणजे हे काय तंत्र आहे, हे ओल्ड टेक्नॉलॉजी आहे. हे पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात, परदेशात अनेक वेळा ही वापरलेली टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी एकदम
फ्युएल्स पुढे आल्यानंतर हे मागं पडलं. आणि ह्याचं श्रेय जातं हे राजीवजी गांधींना, की त्यांनी त्यावेळी 1980-86 पासून ह्याच्यावर फार चांगला प्रयत्न करून हे पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मी मनापासून त्यांचा आभार ह्या ठिकाणी मांडेन. नंतर IISc मध्ये ज्यावेळी हे पुढं गेलं त्यावेळी मी हा सगळा अभ्यास केला. मी फक्त माहितीसाठी सांगतो, एवढं सोपं आहे. ह्याची केमिकल रिॲक्शनमध्ये तुम्ही जाऊ नका, म्हणजे ते आपण समजून पण घेण्याचं काही गरज नाही, खूप अवघड त्याच्यात जाण्याची गरज नाही. फक्त ह्यामध्ये कशा पद्धतीनं काम चालतं हे मी तुम्हाला फक्त सांगतो. जे वरचं लाल दिसतंय ते त्याला हुपर म्हणायचं. आणि ते हुपरमध्ये जे वेड्या बाबळी, मी बाबूळच का घेतली हे पण नंतर सांगतो काय, की त्यामध्ये कुठलं जरी लाकूड चालत असलं तर ती वेडी बाबूळच मी का घेतलं हे पण तुम्हाला मी सांगतो. त्यामध्ये वेडी बाबळीचे जे तुकडे आहेत, हा 11 किलोवॅटचा गॅसिफायर आहे. म्हणजे 11 किलोवॅट जनरेट होतात. म्हणजे आपला जो जनसेट असतो तेवढा 11 किलोवॅट, म्हणजे एखाद्या सिनेमा थिएटरमध्ये जो असतो तो जनरेटर 11 किलोवॅटचा असतो. तर त्यामध्ये लाकडाचे कट केलेले तुकडे वाळलेले 15 ते 20% मॉइश्चर असणारं जे लाकडाचे तुकडे आहेत आपण जळायला जे वापरतो ते त्या ठिकाणी आपण वरनं टाकतोय. आणि हेतून खाली जे पाईप दिसते ते हवेत बटन दाबली की पाण्याचं सर्क्युलेशन सुरू होतं आणि ते सक्शन सुरू होतं. सक्शनमधनं ती हवा घेतल्यानंतर आपण एक छोटासा टेंबा लावले की लगेच ते आग घेतं लाकड. खाली हा जो लालच्या खाली जो बेड आहे त्यामध्ये एकदाच टाकायला लागतो तो कोळसा, म्हणजे पेट घेण्यासाठी. तो काय सारखा टाकावा लागत नाही. आणि त्यामध्ये टाकल्यानंतर तो सक करून घेतं आणि त्याचं ज्वलन सुरू होतं. हे ज्वलन सुरू झाल्यानंतर यामधून प्रोड्युसर गॅस जनरेट होतो. एक 7 मिनिटामध्ये तो 6 ते 7 मिनिटात प्रोड्युसर गॅस जनरेट होतो. आणि त्या पाईपमधून त्याबरोबर जी ॲश असते, प्रोड्युसर गॅस जो आहे त्याचे मी कंटेंट पण सांगेन, ज्यांना कोणी मुलांना कॉलेजच्या इंटरेस्ट असेल त्यांनाही सांगेन. तुमच्या भागामध्ये केमिकल इंजिनियर्स असतील त्यांनाही भवितव्यात ह्याला स्कोप आहे म्हणून मी सांगेन की त्यामध्ये जो ॲश असतो थोडासा गॅसमध्ये तो पाण्याबरोबर खाली येतो आणि पाण्यानं तो स्प्रे असतो त्यामुळं गॅस पण थंड होतो आणि तो पुढं जातो. पुढं गेल्यानंतर निळा एक मोठा बॉक्स दिसतोय जो त्याला फिल्टर म्हणतात. त्यात काय आहे, लाकडी भुसा भरलेला आहे. तो लाकडी भुसा काय करतोय, जो गॅसमध्ये हार्ड मॉलिक्युल्स जे काही वेगळे घटक आहेत ते त्या भुश्यामध्ये चिटकून जातात. पुन्हा तो गॅस स्वच्छ केला जातो आणि तो गॅस स्वच्छ होऊन पुढच्या पुन्हा एक हे आहे साधी दुसरा एक बॉक्स आहे, त्यामध्ये कापडी पिशवी आहे एक विशिष्ट प्रकारची. त्या कापडी पिशवीमध्ये तो गॅस पुन्हा स्वच्छ होतो आणि त्यातली घाण जी आहे ती बाजूला होऊन पुढे हिरवा जनसेट तुम्हाला दिसेल आणि त्या हिरव्या जनसेटमध्ये तो जातो. एवढं सोपं त्यामध्ये तंत्र की प्रोड्युसर गॅस तयार होतो. प्रोड्युसर गॅस तयार झाल्यानंतर तो 3 फिल्टरमध्ये स्वच्छ केला जातो आणि तो गॅस जनसेटमध्ये दिला जातो. डिझेलऐवजी तो ठिकाणी प्रोड्युसर गॅस वापरलेला आहे आणि तो जनरेट करतो. ह्या ठिकाणी ज्या मुलांसाठी केमिकल रिॲक्शन माहीत असावी म्हणून मी C+2H2 = CH4 म्हणजे मिथेन जो आहे तो प्रोड्युसर गॅसमधला महत्त्वाचा घटक आहे जो आपण ह्या ठिकाणी वापरतोय. आणि ह्यामध्ये कंटेंट जे आहेत तो प्रोड्युसर गॅसमधले कंटेंट आहे कार्बन मोनॉक्साईड 18 ते 20%, हायड्रोजन आहे तो 15 ते 20%, मिथेन आहे तो अतिशय महत्त्वाचा हा विषय, तो 1 ते 5% मिथेन त्यामध्ये आहे. कार्बन डायऑक्साईड आहे तो 9 ते 12% आणि नायट्रोजन जो आहे तो 45 ते 55%. तर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ज्यांना प्रदूषणावर म्हणजे अतुलजींना हे सगळं माहीत असेल की यामध्ये सल्फरच तयार होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रदूषण, डिझेलमध्ये सल्फर तयार होतो, प्रदूषणाचा मूळ जो मुद्दा आहे सल्फर ह्यामध्ये तयार होत नसल्यामुळं ती मुख्य अडचण या ठिकाणी सोडवली गेलेली आहे. आणि स्वच्छ आणि क्लीन ह्या ठिकाणी तो गॅस जो आहे प्रोड्युसर तो जनसेटला दिला जातो. ह्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गॅसिफायरमध्ये ह्या ठिकाणी हेच का वापरलं, विडी बाबूळ का वापरलं. तर विडी बाबूळ वापरण्यामागचं म्हणजे इतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विडी बाबूळ सगळ्यात जास्त किलो कॅलरिफिक व्हॅल्यू विडी बाबूळची आहे. कुठल्याही लाकडापेक्षा सगळ्यात जास्त 4300 ते 4500 किलो कॅलरिफिक व्हॅल्यू वेडी बाबळीची. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, वेडी बाबळ ह्या देशातच नव्हे जगात अनेक ठिकाणी आढळत. म्हणजे महाराष्ट्रात तर म्हणजे गोवा वगैरे असं जरी सोडलं तर देशात सर्वत्र विडी बाबूळ आहे. सर्वांना डोकेदुखी झालेली आहे, ज्याचं सायंटिफिक नाव प्रोसोबिस जुलिफोर आहे. सगळ्यांना डोकेदुखी झालेली ही विडी बाबूळ आहे आणि ही विडी बाबूळ आपल्याला कुठेही अवेलेबल होते. हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याला फॉरेस्ट ॲक्ट नाही. इतर जर झाडं तुम्ही तोडायला लागला
तर त्या ठिकाणी फॉरेस्ट ॲक्ट लागू आहे. फॉरेस्ट ॲक्ट या वेडी बाबळीला लागू नाही. उलट तुम्ही कधी तोडून घेऊन जाताय हे त्याला वाट बघत बसतात. त्याच्यानंतरचा पुढचा विचार असा आहे, त्याच्यानंतरचा पुढचा विषय असा आहे की वेडी बाबळीचं जे हे आहे साठवण क्षमता आहे तर इतर कुठल्याही फ्युएलपेक्षा सगळ्यात जास्त आहे. त्याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे ती वाहतुकीला अतिशय सोपी आहे. त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही शहाणी कशी व्हायला लागली ती बघा. आता तुम्ही काय वेडी बाबळीचं असं आहे ती कुठं कशी कधीही उगवून येते. म्हणजे तुम्ही फक्त म्हणजे पडीक जमीन, बॅरन लँड, जिथं कोण, मी आश्चर्य वाटलं, मी दिवे आगारला गेलो तिथे सुद्धा वेडी बाबळ दिसली. म्हणजे वेडी बाबळ तुम्हाला कुठंही, अगदी तुम्हाला मी बीजिंगमध्ये, शांघायमध्ये फिरलो त्या ठिकाणी सुद्धा त्या लोकांना एवढं कौतुक वाटलं. ॲक्च्युली तिथं सुद्धा लोड शेडिंग आहे, मी काही राज्यामध्ये बघितलं, तर तिथं सुद्धा ती वेडी बाबळ आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुम्ही विचारात घेताना तो वेडी बाबळ ही सर्वत्र आढळते. ह्यामध्ये महत्त्वाचा जो अभ्यासाचा मुद्दा आहे, जो कुणीच देशात अभ्यास, म्हणजे कजरीमध्ये, जोधपूरमध्ये बघितलं, IIScमध्ये बघितलं, ज्याचा कुणीच अभ्यास केला नाही, तो महत्त्वाची म्हणजे ह्याची वॉटर रिक्वायरमेंट किती आहे हे कुणी सांगू शकत नाही. म्हणजे त्याचं डेन्सिटी सांगतंय, किलो कॅलरिफिक व्हॅल्यू सांगतंय, यील्ड सांगतंय, सगळं सांगतंय, पण ते स्कॅनोपी डेव्हलपमेंट सांगतंय, पण त्याची मायक्रोन्यूट्रिएंट मॅनेजमेंट सांगतंय, परंतु त्याची वॉटर रिक्वायरमेंट किती आहे हे अजून नक्की अभ्यासाला कुणाला आलेलं नाही. त्यानंतर पुढचा वेडी बाबळीचा मुद्दा दुसरा असा आहे की तुम्ही मनावर आज खुणगाट बांधून जावा की देशातलं जे काही, मी त्या अभिनंदन करेन ज्या माणसानं वेडी बाबळ ह्या देशात किंवा इथं पसरवली. आज जे काय जंगल, जे काय झाडं वाचलेली आहेत ती केवळ वेडी बाबळीमुळे वाचलेली आहेत. कारण वेडी बाबळ जर नसेल तर आपल्याला जळायला लाकूडच नाही. ही वेडी बाबळ ज्या म्हणजे तुम्ही विचार करा ना, वेडी बाबळ नाही, एक वेळ विचार करून बघा. सगळे लोक झाडं तोडल्याशिवाय राहतील का? दुसरं झाडच नाही आपल्याला जळण्यासाठी. त्यामुळे ही वेडी बाबुळी आहे, याच्यामुळं वृक्ष संवर्धन होतं आहे. मी पवारसाहेब ज्यावेळी मला माहिती सांगत होते रूमवर, मला एकच क्लिक होत होतं, हे CCTVवर जर वेडी बाबुळ लावली तर सॉईल कन्झर्वेशन फार चांगल्या पद्धतीने होईल. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की पुढचा त्याच्या म्हणजे आणि वेडी बाबळीपासून म्हणजे तुम्हाला खरं वाटणार नाही, तुम्हाला वेडी बाबळीची बिस्किट आता खायला, जे पॉन्ड्समधून ती बिस्किट आता यायला लागले. मी बिस्किट खायला म्हणजे जोधपूरमध्ये तयार करतात सध्या, आणि गव्हर्नमेंट ऑफ कजरीमध्ये, सेंटर ऑफ एरिड झोन रिसर्च सेंटरमध्ये ती बिस्किटं त्याची चालू आहेत. त्याच्यापासून एक 40 ते 50 हे मिळतं, गम मिळतो. त्याची जे हे आहेत शेंगा आहेत त्या ह्यांना खायला, जनावरांना आपल्या खायला फार पौष्टिक ते अन्न आहे. असे वेगवेगळे वेड्या बाबळीचे जे हे आहेत. 6 देशांनी आता बायोफेशर नावाचा एक नवीन अभ्यासक्रमाचा अभ्यास चालू केलेला आहे, आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की वेडी बाबळ ज्यावेळी लावली जाते त्या 3-4 वर्षानंतर जी म्हणजे बॅरन लँड, जी काही पडीक नापीक जमीन आहे ती कल्टिवेशन खाली येऊ शकते असं त्यांचं म्हणणं. नायट्रोजन फिक्सेशन होऊन ते त्या ठिकाणी वापरू शकतो. माझी ज्यावेळी ABP माझाला ज्यावेळी माझी बाईट शाहरुख खानाने, मी असं रिअल सदेचं दाखवलं होतं, मी जे काय केलं ते पुढं सांगेन, त्यावेळी कवटे पिरान, कसबे डिग्रस, सांगलीचे जे सगळे भाग आहेत ते लोकांची एवढे फोन, एवढी लोक येऊन भेटली की मला आश्चर्य वाटलं की लोकल सेक्टरनं 5.5 कोटी रुपये फक्त वेडी बाबूळ काढायला आणि त्याच्या ड्रेनेजसाठी खर्च केलेले आहेत. 5.5 कोटीमध्ये 1 मेगावॅट वीज त्या कवटे पिरान, कसबे डिग्रस भागाला पूर्ण मिळू शकते. पण असा विचार भवितव्यात, म्हणजे सगळा हा विषय इतका पुढं मी सांगू शकेन की हे सगळं करत असताना तुम्ही म्हणाल की असं कुठं बघितलं आहे का, तर म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की विश्वशांती ज्ञानपीठ परभणी तुमच्या जवळच आहे, लातूरच्या जवळच आहे परभणी. तर ह्या विश्वशांती ज्ञानपीठ परभणी हे एक मराठवाड्यातलं की नामांकित तुमच्या भागातली एक संस्था आहे, आणि हा वेडी बाबळीपासूनचा प्रोजेक्ट गेली 5 वर्ष त्या ठिकाणी यशस्वीपणे चालू आहे. गेली 5 वर्ष म्हणजे मी ती पत्रिका आणली, हे 22 त्यांनी 11 किलोवॅटचं बसवलं होतं, त्यांना चांगलं चालू झालं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी 5 वर्ष हे चालू आहे त्यांचं. आता सध्याही तुम्हाला बघायला मिळेल. तर ह्या ठिकाणी काय होतं आहे की 22 किलोवॅट क्षमतेचा कपॅसिटीचा गॅसिफायर त्यांनी बसवलेला आहे, आणि ह्या कुठल्याही शासनाची मदत न घेता त्या बाबांनी माझं ज्यावेळी सकाळला यमाजी मालकरनी संपादकीय पेजला माझ्यावर एक आर्टिकल लिहिलं महाराष्ट्रात, त्यावेळी सगळं फ्रंट पेजला ते आलं, त्यावेळी ज्यावेळी तो वाचून पहिल्यांदा आलेला पर्सन तो होता,
आणि यज्ञवार करू, आम्हाला खूप लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही प्रफुल्लजी हे करा. त्यांचा मुलगा तिथं इंजिनिअरिंग कॉलेजला असल्यामुळे दोघंही त्या ठिकाणी आले. आम्ही म्हटलं तुम्ही करणार असेल आणि मला हे राज्यात करायचं होतं, त्यामुळे मी परभणी बरं आहे म्हटलं मराठवाड्यात होतं आहे म्हणून मी त्या ठिकाणी आलो आणि त्यांना एवढं ते आवडलं, पटलं सगळं आणि त्यांनी ते विकत घेतलं आणि ते सेट केलं. आज आता आमच्या घरातलंच ते कुटुंब झालं आहे. काय म्हणतात ते इतकंच 2009ला सुरू केले, 5 वर्ष झाले. त्यामध्ये काय काय चालू आहे बघा. 200 फॅन चालू आहेत गेली 5 वर्ष. हॉस्टेल आहे 1000 मुलांचं. 200 ट्यूब आहेत 5 वॅटच्या, 30 ट्यूबा आहेत 12 वॅटचे, 21 टेबल फॅन्स आहेत ह्याच्यातले. त्यानंतर 16 स्ट्रीट लाईट आहेत 55 वॅटच्या आणि 20 कम्प्युटर त्यांचे चालू आहेत व्यवस्थित पद्धतीनं. आणि ज्यावेळी हा लोड बंद होतो त्यावेळी 7 HP पिण्याची पाण्याची मोटर त्याच्यावर ते चालवतात. आणि दुसरं म्हणजे वॉटर फिल्टरला त्यांनी 3 HP एक मोटर बसवले, ते चालतंय. HT आणि LTचं दोन्हीचंही कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि मी आवर्जून विनंती करतो की तुम्ही विश्वशांती ज्ञानपीठ परभणीपासून जवळच राहाटी रोडला आहे, ते तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी बघून या, जेणेकरून तुम्हाला सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघितलं की विषय संपतोय. म्हणजे त्यात तुम्ही बघून या. आणि ह्या प्रकल्पाचं बेनिफिट काय आहे हे मी तुम्हाला सांगू शकतोय की पहिला महत्त्वाचा म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं महत्त्व आज काय तुम्हाला सांगण्यासारखा मुद्दा नाही, परंतु गेली एक एनर्जी स्कॅनर म्हणतो ज्याला, ऊर्जा सारांश जर सांगायचं म्हटलं तर मी एवढंच सांगू शकेन की गेली 30 वर्ष सातत्यानं 2.8% विजेची मागणी दरवर्षी वाढते. 2.8% गेली 30 वर्ष. आज आपलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे जगातलं आपण 3 नंबरचं म्हणतोय, नॉन कन्व्हेन्शनल आपण जगातली 4 नंबरची म्हणतोय, स्थापित क्षमता आपण 5 नंबरची म्हणतोय, पण वीज वापर आपला 6व्या क्रमांकाचा 628 युनिट प्रतिवर्षी असा आपला दर आहे. म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला खरं वाटणार नाही, आज आपल्यातली 43% जनता ही लाईटपासून दूर आहे. म्हणजे ज्यांना व्यवस्थित लाईट मिळू शकत नाही. आणि क्वालिटीचं जर म्हटलं तर अमेरिकेच्या तुलनेमध्ये आपण 32 पट मागो आहोत एनर्जीच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये. हा सगळा ज्यावेळी आपण विचार करतोय की तुम्हाला वाटेल की मग दुसरा पोल्युशनचं तर काय आता महत्त्वाचं आहे की बाबा म्हणजे औष्णिक ऊर्जेचा वापर केल्यानंतर काय दुष्परिणाम होत आहेत, हे सगळं तुम्हाला म्हणजे ह्यासाठी मी तुमचा वेळ घेणार नाही, पण ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की बाबा कोळसा जाळल्यानंतर काय पोल्युशनचे आज इफेक्ट होत आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या ठिकाणी मांडत असताना तो महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रदूषण विरहित नॉन कन्व्हेन्शनलचा आपण आग्रह करत असताना ह्या बाबीसुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. हे सगळं वाटेल की तुम्हाला हे सगळं इझी बाय वे सगळं झालेलं आहे, हा विषय एकदम पुढं गेलेला आहे. आणि खरंच यासाठी मी प्रामाणिक सांगतो की माझ्या आयुष्यातलं तारुण्यातलं मी काही महत्त्वाचे दिवस यात दिलेले आहेत. आणि ज्यावेळी नाही आता या ठिकाणी सांगाल की ज्यावेळी पहिला प्रोजेक्ट बसवायचा होता, माझ्याजवळ पैसे नव्हते. मी 11 किलोवॅटला 6-7 लाख रुपयाचा प्रोजेक्ट, पैसे आणायचे कुठून, सगळा विचार केल्यावर मी सेक्रेटरीकडे गेलो की तुमच्या केंद्र सरकारच्या स्कीममधनं काय आहे का. मेडामध्ये गेलो, मेडा म्हणले आता काय स्कीम ती बंद झालेली आहे, गॅसिफायरचा विषय क्लोज झालेला आहे. मग विलेज एनर्जी सिक्युरिटी प्रोग्राम म्हणून केंद्र सरकारची योजना आहे. आणि ती केंद्र सरकारच्या योजनेमध्ये जर एखादं गाव नॉन इलेक्ट्रिफाईड असेल 90% तर त्याला 100% सबसिडी आहे. आणि त्याचे जनकच ते होते. मग ते म्हणले नॉन इलेक्ट्रिफाईड हॅमलेट राज्यामध्ये शोधायचं कुठं, म्हणून मी ते इतकं शोधलं. पण लोणारवाडी म्हणून गाव, त्या ठिकाणी एक वाळेखिंडीजवळचं देशिंग, असे पाणी, असे 4-5 गावांचा मी सर्वे केला. आणि त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करून विलेज एनर्जी सिक्युरिटीमधून ग्रामपंचायतीच्या ग्राम समितीच्या बैठका घेऊन सगळ्या गोष्टी त्यामध्ये करून त्या ठिकाणी लाईट लावली. पण ह्या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय हा प्रकल्प सांगोल्याजवळचा पेट्रोल पंपाजवळचा प्रकल्प आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही, माझ्या एका मित्राला मी मदत केली म्हणून त्याच्या मित्राच्या वडिलानं स्वतःच्या बायकोचं सोनं मला दिलं, त्यातनं 52,000 रुपये मी घेतले. लाकडं जी आहे ती मित्राकडून घेतली, शेड मित्राकडून घेतलं, लोकांकडून विनंती केली, 1 लाख ॲडव्हान्स घेतलं. इतके उद्योग करून हा पहिला प्रोजेक्ट मी सांगोल्यामध्ये पेट्रोल पंप चालू केला. त्याच्यावरचा पेट्रोल पंप सुरू केल्यानंतर ढवळच म्हणून गाव आहे, त्या ढवळच गावामधलं त्याची सुरुवात झाली, पण त्यांनी गावाने विकत घेतला. त्यानंतर अमोनोरा पार्क टाऊन जे आहे पुण्यातलं, त्या अमोनोरा पार्क टाऊनमध्ये आम्ही त्यावेळी ती सिस्टीम म्हणजे एका व्यक्तीनं आम्हाला तिथं भेट घालून दिली, मी अनिरुद्ध देशपांडेंशी. आणि हा अमोनोरा पार्क टाऊनमध्ये हा रिटेन्शन एक
2 वर्ष हा प्रोजेक्ट आमचा यशस्वी चांगल्या पद्धतीने चालला, परंतु त्यांच्या टाउनशिपमध्ये ती जागेचा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळं त्यांनी सगळी लेबर कॉलनीज त्या ठिकाणी काढली. हा रिटेन्शन झाल्यानंतर कल्पनाताई साळुंके वगैरे सगळ्यांनीच त्यावेळी लातूरचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री बाळासाहेब थोरात वगैरे सगळ्यांनीच येऊन त्याला भेट दिली आणि हा प्रकल्प रिटेन्शनच्या नंतर पुढं झाला. ह्यातले मी अजून लातूरच्या विषयाकडे येणार आहे की ज्यांनी मला खरंच म्हणजे आम्ही ज्यांना कदाचित माहीत नसेल की एवढा मोठा सपोर्ट मला आपल्या साहेबांनी दिलेला आहे, ते थोडंसं पुढं मी सांगेन की राज्यातला त्यावेळी 2006ला जलसंधारण परिषदेची स्थापना झाली आणि त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 8 मंत्री आणि 12 प्रधान सचिवांची एक ॲडवायझरी कमिटी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि त्या ॲडवायझरी कमिटीवर डॉक्टर मुकुंद घारे, अण्णा हजारे, मधुकर खडसे, डॉक्टर DS लोहिया वगैरे हे मंडळी होती आणि मी एकमेव तरुण म्हणून त्यांनी माझी नेमणूक केलेली आहे. आणि त्या ठिकाणी मला आनंद वाटेल की मला राज्याच्या पॉलिसीमध्ये एवढी मोठी संधी मी एक तरुण असून या ठिकाणी दिली आणि बैठकीमध्ये सुद्धा हा पहिला जो निर्णय वेड्या बाबळीपासूनचा जो चर्चा झाली ते CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली, ह्या बैठकीमध्ये मी आवर्जून म्हणजे हे सांगू इच्छितो की त्यावेळी एवढे सुद्धा कॉमेंट्स त्यांनी म्हटले की मी बाबुळ गावचा आहे त्यामुळे बाबळीचं ऐकायला मला आवडेल काय. आणि बॅडलक माझं असं झालं की 24 तारखेला दुसरी बैठक त्यांनी घेतली वर्षा बंगल्यावर आणि त्यावेळी सगळं त्यांनी म्हटलं की ह्या मुलाला मला सपोर्ट करायचं, कारण मी एकटाच तरुण सगळ्याच तरुणाचं थोडंसं लाड होतं असं झालं होतं आणि मला बोलवायचं. आणि मग 24 तारखेचं ठरलं आणि मी बाहेर पडलो आणि 25ला माझा वाढदिवस होता आणि लीना मेहेंदळे मॅडमशी चर्चा करून वगैरे सगळं आलो आणि 26ला तो अटॅक झाला त्या दहशतवाद्यांचा आणि त्यानंतर ते पुन्हा 1 वर्ष सगळंच 6 महिने माझं नुकसान काय झालं ते सांगायला लागलं की ह्या विषयाची खूप मोठी काय की त्यानंतर खूप हे झालं. आणि वाईट काही गोष्टी तुम्हाला सांगायचं म्हणजे हा जो प्रकल्प आहे एक वेस्पमधला तो इतक्या खडतर प्रयत्नातून मी उभा केला 1 वर्षानंतर. तिथले स्थानिक आमदार CM साहेबांना जाऊन भेटले की एक आम्ही प्रकल्प उभा केला आणि त्याच्या उद्घाटनाला तुम्ही चला आणि योगायोगानं CM साहेबांना हे सगळं माहीत होतं माझं मी केलेलं आहे हा प्रकल्प काय आहे. त्यांनी मेढाला बोलवलं, त्या 2 आमदारांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की शासन दुसरं काय आहे का ते लेखी लिहून द्या म्हटले मला, कारण हा शासनाचा प्रोजेक्ट आहे तुम्ही केला म्हणून कसं काय उद्घाटनाला बोलायला लागलं म्हटलं. साहेब म्हणजे जागरूकता असल्यामुळं मी हे पण वाईट सगळे अनुभव त्या ठिकाणी महेश झगडे त्यावेळी DG होते जे आता ह्याला होते, ते म्हणले अहो या जे कुठल्या लेवलला लोक जाऊ शकतात हे सगळं आम्ही बघितलं. एवढं वाईट वाटलं की लाकूड घाला म्हणले वेडीबाबळ चालायचं असं मी एवढ्या वाईट भावनेतून त्या प्रकल्पाकडं लोक बघत होती. आणि हा प्रकल्प आम्ही उभा केल्यानंतर मी तुम्हाला विशेष सांगेन की अनेक प्रकल्प आहेत. एक पुढचा प्रकल्प दाखव. हा डिचोली म्हणून गाव आहे, कोयनेचं बॅकवॉटर आहे. त्या कोयनेच्या बॅकवॉटरला 3 तास बोटीतून जावं लागतं आणि 1 तास जंगलात चढावं लागतं. ह्या ठिकाणी लाईट नाही आहे, गेली म्हणजे कित्येक वर्ष लाईट नव्हती. मग ज्यावेळी आमच्याकडे आलं हे पेपरला वाचून तिथली काही लोक माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आले आणि त्यांनी म्हणले आम्हाला ह्या गावात लाईट नाही आहे. मग त्यांचा एक NGOनी तिथल्या एक मंजूर केलं होतं, ते लोकही मला कॉन्टॅक्ट केले, म्हणले मेडानं दाखवलं ह्याला दाखवलं, आज जाणं शक्य नाही म्हणले. म्हणजे हे अतिशय 3 तास काय म्हणतो त्याला एवढं बोटीत जंगलात जायचं, पुन्हा त्या ठिकाणी जवळजवळ हत्ती सोडून सगळेच प्राणी त्या ठिकाणी आहेत आणि एवढे सगळे मशिनरी घेऊन जाणं तर शक्य नव्हतं. कंपनी म्हणली बडोद्याची नाही म्हणली तुम्हाला काय गॅसिफायर आम्ही देऊ शकत नाही, आमच्या गॅसिफायर जाऊ शकत नाही तिथं. मेडावाली म्हणले, परत केंद्र सरकारची लोकं आली ते पण नाही म्हटले. मग ते म्हणले की माझं वाचल्यानंतर ते सगळी लोकं माझ्याकडे आली. आम्ही गेलो तिथं, म्हणलं कुठं आहे आत मला घेऊन जावं म्हणले. मी गेलो त्याच्या ह्याच्यामधून गेल्यानंतर येताना फक्त एवढंच होतं की रात्री अंधार सगळा. मी म्हटलं मी हे चॅलेंज घेतो आणि हे बसवणार म्हटलं. मी सगळ्यांचा विरोध असताना मी इतक्या टर्म अँड कंडिशन सगळ्या हे करून ह्या जंगलामध्ये तुम्ही इमॅजिन करणार नाही की ह्या बोटीतून जायचं आणि हा सगळं मशिनरी किती तर टनाची ती सगळी मशिनरी घेऊन जायचं बोटीतून शक्य नव्हतं. हे सगळं आम्ही लोकांनी सोट लावले, म्हणजे त्या मशिनरीला सोट लावले. पुढं 10 माणसं, मागं 10 माणसं, इकडं 10 माणसं, तिकडं 10 माणसं. आम्ही अशी उचलून 2 दिवस उचलत होतो ती मशिनरी. 2 दिवस मशिनरी उचलून त्या ठिकाणी हे केलं. 2दा रात्री येणं झालं त्यावेळी अस्वलांनी 2 वेळा अटॅक केले काय म्हणजे विशेष. आणि रात्री असं तरी एकदा झालं होतं की तुम्ही पुस्तकात माझ्या हे कळेल की सगळीकडून अंधार होता,
जवळच्या जवळ इथली लोक फक्त एवढी सांगत होती की पवारसाहेब एकदा इथं हिल स्टेशनला आले होते, एवढं सांगतात. म्हणजे जुन्या आठवणी. इथं कोण म्हणजे हे नव्हतं त्यावेळी काय, की ते अलीकडे आहे. ते सुद्धा म्हणजे विक्रमसिंह पाटणकरांची लॉन्च तिथंपर्यंत जाते, तिथंपर्यंतच ते जात होतं, त्याच्या पुढं काही कोणी गेलं नव्हतं. आणि ते इतकं लग्नाची पत्रिकासुद्धा अक्षताची वेळ टाकत नाही तिथं, लॉन्चची वेळ अशी टाकतात. म्हणजे अक्षतेचं काही टायमिंगचं तिथं अर्थच नाही. अशा ठिकाणी आम्ही ती लाईट लावली. आणि मला अभिमान वाटेल तुम्हाला सांगायला, ज्यावेळी वर्ल्ड बँकेची लोक त्या ठिकाणी आले, ते म्हटले की हा देशातलाच नव्हे जगातला बेस्ट प्रोजेक्ट आहे. आणि ह्याच्या पुढचा अनुभव तुम्हाला सांगतो की मेडाचा जो अधिकारी एक तिथं गेला आणि जो पहिल्यांदा ज्याला पैसे लोणारवाडीच्या प्रकल्पात द्यायचे नाहीत म्हणून त्यानं केले की आमच्या एका मुलानं माझ्या गॅसिफायर चालवण्यानं, तुम्हाला कळणार नाही की 3 आठवडे तिथं अडकून बसला होता तो. म्हणजे गॅस हे जॉईंट करायचा सुद्धा माणूस सापडत नव्हता व्यवस्थित. तर इतका कष्ट घेऊन त्या मेडाच्या अधिकाऱ्यांनी काय म्हणलं असेल की माझा एक सिद्धनाथ ठोकळे म्हणून कार्यकर्ता होता, त्यानं 7,000 रुपये ह्या ठिकाणी गावकऱ्याकडून घेतले. आणि गावातल्या 2 लोकांनी पैसे पुढची जी इन्स्टॉलमेंट आहे ती देता येत नाही 1 लाखाची म्हणून त्यामध्ये पत्र केलं. मी त्याच्यावर बिसमरी केली आणि त्याची इन्क्वायरी लागली, त्याच्यावर तो कारवाई वगैरे सगळं झालं. पण वाईट ह्याचं वाटतं की आज आपण एवढं मोठं काम करतोय, हे माझं काहीच म्हणजे हे नाही आहे की प्रत्यक्ष जे आलेले अनुभव आहेत. म्हणजे त्यावेळी मी त्यात लिहिलेलं आहे की एक म्हण माझ्या गावातला माणूस मला सांगायचा की गावावर उपकार आणि मड्यावर शृंगार कधी करू नको. काय म्हणजे मला ते कधी कळायचंच नाही काय, पण ज्यावेळी अनुभव आला त्यावेळी अनुभव. आणि काय काय लोकांनी एवढ्या टॅक्स सांगितल्या की एकानं सांगितलं गावात कसं काम करायचं, मला इतका अनुभव झाला. ते लाईट लावणं हे सोपं नव्हतं. ह्याच्या पुढं अजून बरेच हे जे झाडं, हे जंगलं तुम्ही कसे नेले असेल तुम्ही लक्षात येऊ शकतं. ह्या जंगलातून मशिनरी न्यायच्या, लाकडं न्यायची, त्यानंतर पोल. हे बघा, हे पहिली ज्यावेळी व्हिजिट झाली त्यावेळेस हे वाडी आहे, हे पहिल्यांदा भेट घेतलेली गावकऱ्यांबरोबर. आज हे शेड, हे सगळं पोल लिहून हे लाईट, ह्या ठिकाणी लाईट लावली. हे साखर वाटताना बायका पहिल्या दिवशीचं, ही पहिली लाईट त्या गावात लावली. ही पहिली वर्ल्ड बँकेची लोक आणि केंद्राची लोक आल्यानंतर त्या ठिकाणी सत्कार गावकऱ्यांनी केलेले आहेत. हा अंधाराकडून आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी हे काय, दमन नदीच्या काठीसुद्धा एक गाव आहे की काकणपाडा म्हणून, त्या ठिकाणी एक मी प्रोजेक्ट उभा केलेला आहे. त्या ठिकाणी त्या गावाला लाईट नव्हती, म्हणजे कविता रावची सावरपाड्याच्या शेजारी गाव, दमन नदीच्या बॉर्डरला, त्या ठिकाणी सुद्धा लाईट लावली. त्या ठिकाणी तो जो प्रोजेक्ट आहे तो इंडियाच्या वेबसाईटवर बेस्ट प्रोजेक्ट म्हणून त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर हे सगळं करत असताना आम्ही जी माझ्यापुढे एकच डोक्यात आहे की महाराष्ट्राच्या साखर कारखान्याला हे पर्याय कसं होईल, एवढंच माझ्या डोक्यात आहे. म्हणजे कारखाने बंद करा असं नव्हे, की ज्या ठिकाणी तुम्ही एक इंडस्ट्री डेव्हलप झाली तर ह्याची जर इंडस्ट्री निर्माण झाली, म्हणजे एक ट्रक अनलोड केला तर म्हणजे ह्या लोकांना लाकूड कटाईमधनं पैसे मिळू शकतील, शेतकऱ्यांना पर कॅपिटा इन्कम होऊ शकतोय. आणि देशाची इलेक्ट्रिसिटी म्हणजे ह्याचं लेनिनचं प्रसिद्ध वाक्य आहे, कम्युनिझम इज नथिंग बट इलेक्ट्रिसिटी. एवढं त्याचं महत्त्व त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आज इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून आपलं सगळं काही चाललेलं आहे. आणि सगळ्यात मोठी मी ज्यावेळी काही एक्सपोर्टची चर्चा करतो त्यावेळी माझ्या मनात एक भीती असते. ती भीती कोणती की अमेरिकेनं तर आता सगळं स्वायत्ता मिळवलेली आहे. उद्या समजा अमेरिकेनं आपले हात जर वर केले तर आपण कुणावर अवलंबून, चीनवर, चीनशिवाय पर्याय. मग आपलं सेल्फ रिलायन्स, ऊर्जा स्वायत्तेचा आपला विचारच आपण केलेला नाही आहे. आणि म्हणून ज्या दिवशी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन मंत्रालयात सगळ्यांच्या मंत्री महोदयांच्या उपस्थित झालं त्यावेळी मी विनंती केली होती, कुमार केतकर साहेब पण त्यावेळी होते, की पंडित नेहरूंनी जे नियोजनाचं भाषण पहिलं केलं होतं ते इतकं प्रभावी होतं की त्यांनी त्यामध्ये डिसीज ऑफ गॅग्नेटिझमचा शब्द वापरला होता की आपण एक राक्षसीची लागण लागल्यासारखं मोठमोठ्या प्रकल्पांच्या मागं लागलो आहे. आपण छोट्या छोट्या विषयातून आपली समृद्धी कशी साध्य करता येईल, आपले प्रश्न कसे सोडवता येतील याचा जर आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं आपण नियोजन करू शकू. हा जो विचार एक आधुनिकीकरणाचा विचार आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून मी CCT-कडे तेवढ्याच सहानुभूतीनं बघितलं की हे CCT, मी आता उद्या हटकर मंगेवाडी म्हणून आदर्श गावामध्ये घेतलं की त्या ठिकाणी आम्हाला CCT मुलांना माहीत नाही. ह्यातलं सगळ्यात आनंदाची गोष्ट मला काय वाटली की ते 7वीचा मुलगासुद्धा करू शकतोय हे पहिल्यांदा आम्हाला माहीत आहे. म्हणून ह्याचं ऑटोमेशन म्हणजे ह्यासाठी आपली काही मदत होऊ शकेल का, आपण काय करू शकाल का. आमदार फंडातून सुद्धा हे गॅसिफायर बसवता येतं. हां
हां सॉरी, ह्यामध्ये एक महत्त्वाचं आहे की ह्यामध्ये एका युनिटला 1.5 किलो लाकूड लागतं आहे. एका युनिटला 1.5 किलो आणि ते म्हणजे 11 किलोवॅटचं गॅसिफायर जर बसवलं तुम्ही तर त्याला 15 किलो तासाला लागेल आणि ते एकदाच घालायचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की दररोज घालत बसावं लागेल का दळणासारखं, तसं नाही. ते किमान एक हुपर 6 ते 7 तास चालतो आहे. मग एकदा तुम्ही त्यात लाकडं भरली की तो पुन्हा ते 6 तास त्याला काही अडचण नाही, तोपर्यंत कटर होतं आहे आणि पुन्हा ते आपण वापरू शकतो आहे. दुसरी गोष्ट 1.5 किलो पर युनिटला, म्हणजे आता तुमच्याकडे रेट कसा आहे 1.5 किलोला लातूरला कसा किलो आहे लाकूड विडी बाबूळ सर 3000 टन असेल 3000 रुपये. तर 4 ते 4.5 ऑपरेटिंग कॉस्ट, म्हणजे एका एक मुलगा ऑपरेटर तो चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो आहे. स्टार्टअपला काही लागत नाही, थोडासा कोळसा त्या ठिकाणी सुरुवातीला टाकावा लागतो आहे. बाकीचं म्हणजे माझ्या माहितीनं म्हणजे एवढं सोपं कुठलंच ऑप्शनल नाही. मी तुम्हाला 4 ते 4.5 5 रुपयेपर्यंत ते जास्तीत जास्त पडू शकतं आहे. परवा जी बैठक झाली, मी तुम्हाला एक आनंदाची गोष्ट या निमित्ताने सांगतोय की फॉलोअप करून सगळ्यांनी बैठक घेतली, सगळ्या सचिवांना बोलवलं, MSDCLचे MD, महाजनकोचे MD, एनर्जीचे सेक्रेटरी यांच्या पुढं सगळ्यांपुढं चर्चा होऊन MERCने जो पॉलिसी केली ती 5 रुपये 71 पैसे पर युनिट आहे. मग श्रीलंकेनं 8 रुपये केलं याला, म्हणजे गॅसिफायरला 8 रुपये श्रीलंका देते म्हणून आम्ही 2 रुपये वाढवून घेतलेले आहेत. म्हणून आज गव्हर्नमेंटनी मला सपोर्ट करायचं म्हणून 2 रुपये वाढवून द्यायला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मी त्यांना म्हटलं की एक ग्रीड कनेक्टेड महाराष्ट्रात कुठलाच प्रोजेक्ट नाही आहे, तर एक ग्रीड कनेक्टेड प्रोजेक्ट करतो आणि मला बिझनेसमन नको, तुम्हीच MSDCL विकत घ्या. तर त्यांनी 15 वर्षाचं ॲग्रीमेंट करायची त्यांनी तयारी दाखवली आणि MSDCL बाकीच्या MRCLकडेही सबमिशन करेल, म्हणजे जेणेकरून एक ग्रीड कनेक्टेड जर प्रोजेक्ट झाला तरी खूप काही होऊ शकतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट त्यामध्ये की लाकूड तुम्हाला जर वाटत असेल की लाकडं म्हणजे आज परिस्थिती परभणीतलीच अशी आहे की लोक मागे लागतात की आमचं हे घेऊन जावं विडी बाबूळ. आमोनारा पार्क टाऊनमध्ये अक्षरशः दौंड भागातली लोक तर मला फोन करून अक्षरशः वैताग देत होती की बाबा आमचं एक ट्रक अनलोड करतो, हे करतो. आज 710 मेगावॅट पोटेन्शियल महाराष्ट्राचं आहे बायोमास गॅसिफायरचं, बायोमास आहे, सॉरी गॅसिफायरचं फक्त नाही बायोमासचं आहे. तर म्हणजे त्यामध्ये को जनरेशन सोडून 710 मेगावॅटचं पोटेन्शियल राज्याचं आहे. म्हणजे आज आपल्याकडे विडी बाबूळ महत्त्वाचे आणि तिचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं राहिलं, विडी बाबूळ कट केली की जास्त वाढते, म्हणजे कट केली जशी कट कराल तशी तुम्ही जास्त वाढते, तिचं एक वैशिष्ट्य आहे. आणि त्यामुळं विडी बाबूळ भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. 3000 रुपये टन आहे आपल्याकडं, जास्तीत जास्त 3.5 रुपये हे घ्या. आज आम्हाला संशोधनाची त्यामध्ये गरज अशी आहे की त्यामध्ये कटिंगचा जो त्रास होतो आहे ना तो खूप म्हणजे त्रासदायक आहे. त्यामुळे थोडंसं लवकर प्रोसेस होत नाही आहे. त्यामुळे कटरचं जर सिस्टीम आपण डेव्हलप करू शकलो आणि तुम्हाला वेबसाईट जर विद्यार्थ्यांना पाहिजे, फ्ल्यूडाईन म्हणून ऑस्ट्रेलियाचा एक सायंटिस्ट आहे, त्यानं ओपन केलेलं आहे हे सगळं, फ्ल्यूडाईन म्हणून ऑस्ट्रेलियाचं आहे. तर तुम्ही गुगलवर टाकलं तर फ्ल्यूडाईन सगळे गॅसिफायरचे मॉडेल तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल. पण आपल्याकडं आता ऑटोमेशन येण्याची चांगली प्रक्रिया सुरू झाली. बटन स्टार्टसुद्धा आपल्याला करता येईल, स्कॅनोपी बसवून किमान साईजमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं गॅसिफायर करता येईल. त्यानंतर दुसरं कम्पॅरिझन जर बघितलं इकॉनॉमिक्स म्हटलं की विंडमिल किंवा सोलार किंवा बाकीचे जे काही युनिट्स आहेत त्याचाही यूज आपण करूया. म्हणजे हे नको ते नको असं नाही, हे चांगलं जरी असलं सगळ्यात म्हणजे 7300 तास तुम्हाला जरी फायदेशीर होत असेल त्यांच्यापेक्षाही प्रॉफिट आहे. पण जिथं जिथं ज्याचा उपयोग होईल त्याचा उपयोग करून आपण तो ऊर्जा स्वायत्तेचा विचार केला पाहिजे आणि समन्वय त्याच्यामध्ये साधला पाहिजे, ही भूमिका त्यामध्ये आपण ठेवली पाहिजे. पण त्याच्या तुलनेत हे इतकं फायदेशीर आहे की तुम्हाला नॉन इलेक्ट्रिफाईडला जागेला तिथं एखादा कॉलेज आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बसवू शकताय. आणि जर अभ्यासक असेल त्यांना मी एक्स्ट्रा सांगेन की जो गळतीमुळं जे लॉसेस होतात ते 27 ते 32% महाराष्ट्राचे आहे. तर ते गळतीचे लॉसेस जर टाळायचे असतील तर जागच्या जागी आपण इलेक्ट्रिसिटी डेव्हलप करतो आहे. महाराष्ट्राचंही त्यामध्ये विजेची बचत होऊ शकते आणि देशाचंही त्यामध्ये आणि आपलाही एनर्जी सिक्युरिटीचा भाग वाढू शकतो आहे. खूप काही बोलता येण्यासारखं विषय त्यामध्ये आहे. महत्त्वाचं जे सांगायचं आहे की ज्याच्यामुळं मी हे सगळं करू शकलो ते पद्मश्री अच्युतराव गोखले आणि सविता गोखले ह्या दोघांच्या सपोर्टमुळं, निस्पृह सहकार्यामुळं. कुठलाही मला इतके वाईट अनुभव ह्यामध्ये आलेले आहेत की तुम्ही कल्पनाच करणं, हे सांगायचं पण आता हे जागा नाही आहे. परंतु ह्या लोकांचं सपोर्ट असल्यामुळं मी हे विषय हा प्रकल्प पुढं घेऊन जाऊ शकलो
या ठिकाणी तरुणांना मी एवढंच सांगू इच्छितो की हे सगळे प्रयत्न आपण करतो आहे. मी मोजून 5च मिनटं अतुलजी शेवटची घेतो आहे, मोजून 5च मिनटं, 2 कमी घेतो. मला राहवत नाही म्हणून मी सांगेन की आपलं जे स्वराज्य मिळालेलं आहे ते भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, महात्मा गांधी, नेहरू या सगळ्या लोकांच्या त्यागातून आपल्याला स्वराज्य मिळालेलं आहे. ह्याचं सुराज्य करण्यासाठी नागनाथ अण्णा नाईकवाडे असतील, एन डी पाटील असतील, गणपतराव देशमुख असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील, ह्या सगळे वसंतदादा पाटील असतील, शंकररावजी चव्हाण असतील, हे सगळी जी मोठी माणसं होती त्यांनी अहोरात्र ह्यासाठी झटलेली आहे. आज आपल्या पुढं एक आव्हान आहे की याला वैभवशाली राज्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे. भगतसिंगला ज्यावेळी फाशी दिली त्यावेळी तो म्हणतोय, असेली माझे आयुष्य 4 दिवसाची असेली, परंतु माझ्या श्वासातला इन्कलाब जिंदाबादचा आवाज हिंदुस्थानच्या घरामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. एखादा राब राबणारा शेतकरी दिवसभर शेतात राबतो, दुसऱ्याला अन्न घालतो, पण त्याला स्वतःला घ्यायला अन्न नाही. एखादा राब राबणारा विणकर स्वतः दुसऱ्याला कपडे शिवतो, पण स्वतः घालायला त्याला कपडे नाहीत. एखादा राब राबणारा गौंडी दुसऱ्याला घर बांधतो, पण स्वतःला राहायला घर नाही. हे कशामुळं होतं तर प्रेषितांनी स्वर्ग आपल्याला आकाशात बांधायला सांगितले. आपल्याला आपला स्वर्ग या जमिनीवर मातीत उभा राहून करायचा आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला माझ्या मानवाला नव्या युगाकडे जाताना मी बघतो असं भगतसिंग म्हणतोय. लुधियानातून त्याच्या भाच्याला मी भगतसिंग जन्मशताब्दीचा अध्यक्ष म्हणून मी बोलवलं होतं, महाराष्ट्राचा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी त्यांनी सांगितलं की ज्यावेळी जो खासदार झाला दत्ता म्हणून, त्याने तो 72 मुलामध्ये फाशीला जाण्याच्या आदल्या दिवशी भगतसिंगांना म्हणाला की भगत तुला एक विचारायचं आहे मला. तर तो म्हणला विचार, की उद्या तू फाशीवर चाललेला आहे, तुला खरंच वाईट वाटत नाही का? त्यावेळी तो थाप टाकून हातावर म्हणला की दत्त देखो की मी ज्यावेळी कॉलेजमध्ये पहिलं पाऊल टाकलं त्यावेळी मनामध्ये एक स्वप्न बघितलं होतं की माझ्या श्वासातला इन्कलाब जिंदाबादचा आवाज हिंदुस्थानच्या घराघरामध्ये गेला पाहिजे. उद्या मला फाशी होते आणि हे माझं स्वप्न पूर्ण होतं आहे की आज मला जर जे जगण्यातून मिळणार नाही ते माझ्या फाशीतून मिळणार आहे, माझा हिंदुस्थान जिवंत राहणार आहे. आणि हे सगळं म्हणजे खुदिराम बोस असेल, जतीन दास असतील, त्यानंतर मदनलाल धिंगरा असतील, हे सगळे लोक ह्या देशासाठी सर्वस्व अर्पण या ठिकाणी गेलेले आहेत आणि ह्या देशाला आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे. आणि आकाशाचं मोठेपण कळत नसतं वाराहून मुक्त झाल्याशिवाय, आणि प्रकाशाच्या देवळात जाता येत नसतं दिवाहून भक्त झाल्याशिवाय. ते वारे पण ते दिवे पण तुम्ही या ठिकाणी घेऊन जावा. आणि मी फॉर्मॅलिटी म्हणून बोलत नाही आहे की मला आवडलेल्या, मी आता राहत नाही म्हणून पुन्हा खाजगीत बोलण्यापेक्षा सगळ्यांना सांगेन की मी विद्यापीठात इलोकेशनमध्ये फर्स्ट आलेला मुलगा एवढंच सांगतोय की मला आवडलेल्या जिवंत भाषणामध्ये सांगलीमध्ये प्रतीक पाटलांच्या प्रचाराला स्वर्गीय विलासराव देशमुखांनी जे भाषण केलेलं आहे ते माझ्या मनात आजही ठसलेलं आहे. म्हणजे तुम्हाला प्रामाणिक सांगतो, मला त्यांनी इतक्या वेळा भेटलेलं, जेवढं मी बाबुळगावला आलो होतो तुम्हाला कदाचित माहीत नाही, पण मला ज्या बैठकीला ज्यावेळी त्यांनी एवढा सपोर्ट लहान वयामध्ये केलेला आहे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्या दोघांनी पण, त्याचं मी मनामध्ये एक चांगल्या आठवणी म्हणून, मी ज्यावेळी तुम्ही पंढरपूरकडे येता तुम्ही विठ्ठलाची आठवण म्हणून येता, आम्ही लातूरला येतो विलासराव देशमुखांची आठवण म्हणून येतो. हे ह्या ठिकाणी मला आणि मी सगळ्या तालुक्याला माहीत आहे की मी खोटं कधी भाषणात बोलत नाही आहे, म्हणून गणपती देशमुखाच्या मांडी लावून मला बसवतात, हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी जाताना मी एवढंच सांगेन आणि सगळ्या सबंध पिढीला आपल्या सगळ्या तरुणांनी सांगूया की नको चर्चा पराभवाची, आत्ताच या ठिकाणी लढणारे शूर अजून युद्धात आहेत. म्हणून या ठिकाणी तरुणांना सांगेन की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत भारताला कुणीही वाकड्या मनानं बघणार नाही. भारताला सामर्थ्यशाली बनवूया, समृद्ध बनवूया, ह्याची सुद्धा सुरुवात लातूरमध्ये व्हावी अशी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. आणि मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल मनस्वी आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद प्रफुल्लजी. आपल्या भाषणाने निश्चितच आम्ही प्रफुल्लित होऊन गेलो आहोत. तुम्ही ऊर्जा नुसती तयारच करत नाही, तुम्ही आमच्या मनामध्ये ही ऊर्जा पेरलेली आहे आणि मला खात्री आहे इथे उपस्थित असलेले तरुण निश्चितच तुमच्या आव्हानाचा स्वीकार करतील. एक चित्रपट काढून, स्वराजसारखा चित्रपट काढून पुरस्कार मिळवणारे अभिनेते आपण खूप पाहिले, परंतु प्रत्यक्ष मातीमध्ये काम करणारा हा खरा फील्डवरचा हिरो आहे. असेच सगळे हिरो आज योगायोगाने आपल्यासोबत आहेत. पुढच्या मार्गदर्शनासाठी किंवा तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रदीपजी लोखंडे यांना. बरं झालं त्यांनी काही माहिती नाही सांगितली माझ्याविषयी, म्हणजे वेळ गेला नाही ना अजून.
मीच सांगतो माझी माहिती. पहिल्यांदा मला हे सांगायला आवडेल, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालात मला बोलवल्याबद्दल अतुलजी, अमितजी, 2 हिरो, मला आपलं नाव माहीत नाही आहे, जगताप साहेब आणि उपस्थित सगळे राजकीय नेते, कार्यकर्ते, विद्यार्थी, तरुण, सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव प्रदीप लोखंडे, माझ्या संस्थेचं नाव रूरल रिलेशन्स आहे आणि मी 20च मिनटं बोलणार आहे. पहिले 10 मिनटं जो विषय मला नाही सांगितलेला तो बोलणारे अतुलजी, परवानगी घेतो तुमची.